आणि भावना घाणेकर यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारलाय। उरणकरांच्या समस्या आपण जाणून घेणार आहोत। समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार आयोजित करणार आहोत। नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी ही माहिती दिली आहे। भावना घाणेकर यांच्याशी संवाद साधलाय कविता लोखंडे यांनी। नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी आज पदभार स्वीकारलेला आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। मॅडम, काय सांगाल? पदभार स्वीकारलेला आहे, कशा पद्धतीने तुमची पुढची दिशा असणार आहे? उरणच्या जनतेने या ठिकाणी आमचा विजय केलेला आहे। हा विजय मी नम्रपणे स्वीकारलेला आहे। आज उरण नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारत आहे। अतिशय नम्र भावना आहे। मी त्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते। ज्यांनी माझ्या विजयामध्ये हातभार लावला त्यांच्या चरणी नतमस्तक होते। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची आठवण नक्कीच या ठिकाणी येते, कारण त्यांनी सुद्धा मला काम करण्याची संधी दिल्यामुळेच या ठिकाणी मी नगराध्यक्ष होऊ शकलो। विकास झाला ना, परंतु या ठिकाणच्या आमदारांचा झाला, लोकांचा जनतेचा झाला नाही। जनता फार निराश आहे, लोकांच्या मनामध्ये फार असंतोष आहे। बघाल 15 दिवसामध्ये मला लोकांनी निवडून दिले, म्हणजे लोकांच्या मनामध्ये किती राग आहे, कारण लोकांच्या प्रश्नांकडे लक्षच दिलं गेलं नाही ना। त्यामुळे या ठिकाणचे आमदार हे स्वतः फक्त पैसे कमवण्यामध्ये व्यस्त आहे। दर 15 दिवसाला जनता दरबार घेणार, त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न असतील, त्या ठिकाणी अधिकारी असतील, आम्ही असेल, जाऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याचा 100% प्रयत्न करणार। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।